हाय नमस्कार सगळ्यांना, शुभ सायंकाळ. तर शीतलताईने एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा, की माणसाची ओळख ही संस्कारावरून ठरते की त्याच्या कपड्यांवरून ठरते. तर कपडे काय, कोण पण कशी पण कपडे घालतं. कोण जीन्स घालतं, तो कोण साडी नेसतं, तो कोण नऊवारी साडी नेसतं, तर कोण घागरा चोली घालतं, कोण शर्ट पॅन्ट म्हणजे जे शर्ट पॅन्ट घालतात, कोण विजार शर्ट घालते, कोण कुठले पण कपडे घालतात. कपड्यांवरनं कधीच माणसाला म्हणजे की बाबा ह्याचे संस्कार चांगले आहेत किंवा ह्याचे संस्कार चांगले नाहीत. कपड्यांवरनं कुणालाच काही म्हणजे आपण कपड्यांवरनं कुणालाही ओळखू शकत नाही काय. पण संस्कार म्हणजे कसं माहिती आहे का, कुणा म्हणजे बोलणं म्हणा किंवा माणसाचं वागण्यावरनं माणसाला कळतं की बाबा किंवा आपण जर कुणाच्या म्हणजे एकत्र कुठंतरी गेलो आणि तिथं आपण कसं बोलतो कसं वागतो तिथं, त्याच्यावरनं आपले संस्कार थोडेफार का होईना पण संस्कार कळणार. आणि आपण जर कुणाला ताई दादा किंवा कुणाला आपण आदराने बोलवलं किंवा असा रागीट चेहरा करून बसलं, फुगून बसलं, थांबा जरा चष्मा काढते, एकदम असं फुगून बसलं किंवा आपण असं कुणाशी बोललोच नाही तर म्हणणार काय बाई, काय या बायला घमेंडी, बोलत सुद्धा नाही, असलं कसलं ग बाई वागणं हिचं, असं सुद्धा कोणी म्हणल. हां, आजकाल संस्कारावर सुद्धा माणसं बोलतात. काय संस्कार केलं ग बाई, कसलं ग बाई ह्या बाईवर संस्कार राहीत, बोलत सुद्धा नाही. हां, कसली ग घोम्यावानी बसले ही बाई, असं सुद्धा होतं. हां, आणि जास्त बोललं का नाही, काय ग बाई ही बडबड बाई बडबड करते, माझं कान फार बसल्या, आणि किती बाई बडबड करते, याच्या मातीचं तोंड असतं तर फुटलं असतं. तर असं आहे, काही काही कळत नाही माणसाचं. फक्त मला काय म्हणायचं माहिती का, माणसाने चांगलं बोलावं, चांगलं राहावं, एवढंच मला म्हणायचं आहे. हां, कपडे साधे असावेत पण चांगले असावेत कपडे, म्हणजे आपल्याला शोभेल असे कपडे असावेत आपल्या अंगावरती. हां, नाही तर खिशात नाही आणा म्हणा, बाजीराव म्हणा, असं नसावं बघा. हां, आणि कुणाला मदत करता यावी असं असावं. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे माझा, की माणसा संस्कार जेव्हा आपण एखाद्या घरात जातो त्या घरात गेल्यानंतर आपल्याला ते संस्कार कळतात की काय संस्कार आहेत, असं मला म्हणायचं. हां, तेव्हाच आपल्याला कळतं. बाहेर पण आपल्याला थोडंफार समजतं. आता आता लांब राहू द्या, सगळं राहू द्या, तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा का मीनाक्षी बुरुड कशी आहे ते. बाकीचं सगळं जाऊ द्या, फक्त मीनाक्षी बुरुड कशी आहे. तुम्ही आता म्हणता ना, कसं दिसण्यावरनं दिसतं का कपड्यांवरनं दिसतं का ह्याच्यावर त्याच्यावरनं, हे सगळं राहू द्या. फक्त कमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही मला बरेच जण ओळखतात, फक्त कमेंटमध्ये सांगा का मीनाक्षी बुरुड कशी आहे, बस, मला दुसरं काहीच नको. कपड्यांवरनं संस्कार दिसतात का बोलण्यावरनं संस्कार दिसतात असं म्हणू नका का मीनाक्षी बुरुड मायाळू आहे, मीनाक्षी बुरुड असे. मला अजिबात हरभऱ्याच्या झाडावर कुणी चढवू नका. फक्त सांगा, मला काही राग येणार नाही. हां, मला राग काही येणार नाही. फक्त मला सांगा का मीनाक्षी बुरुड कशी आहे ते. जाऊ द्या, बाकीचं गेलं उडत तिकडं, जाऊ द्या. पण खरं सांगते का, असं खरं खरं सांगते मी तुम्हाला, कुणाला वाईट बोलायचं नाही, त्याच्यावरून आपले संस्कार दिसतात. कधी कोणाला वाईट बोलायचं नाही, कधी कुणाशी भांडायचं नाही, आणि कधी म्हणजे कुणालाही मदत करता आली पाहिजे असं संस्कार असावेत. आणि कधीच वाईट बोलायचं नाही. आपण जन्माला एकदाच येतो ना, तर आपल्याला देवाने चांगलं तोंड दिले की नाही, तर चांगलंच बोलायचं, कधीच कुणाला वाईट बोलायचं नाही. हां, एवढं फक्त लक्षात ठेवा. हां, आणि कपड्यांवरनं पण म्हणजे आणि नावावरनं पण माणसं ठरवतात. हां, म्हणजे ज्याचं म्हणजे नावावरनं सुद्धा माणसं ज्याचं नाव म्हणजे कसे माहिती आहे का, असं शंकराची नावावरनं जर नाव असलं ना, तो माणूस तापटच असतो. बाई असू दे बाबा असू दे, ते तापटच असतं, एवढं लक्षात ठेवायचं. हां, त्याला तुम्ही किती पण गोड गोड बोला, तो तापटच बोलणार, एवढं बाकी मला माहिती. हां, किती पण त्याला अंधारा गोंधारा ते काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. हां, नावावरनं पण असतं
आणि अजून बरं अजून काय सांगू तुम्हाला, अजून काय नाही सांगणार तुम्हाला. तर माणसाने गोड बोलावं, नीट राहावावं. माझं झालं गेलं द्या सोडून तिकडं माझा विषय. पण फक्त मी एवढंच तुम्हाला सांगितलं की म्हणजे आता ह्याचं त्याचं सांगण्यापेक्षा माझा स्वभाव सांगा. तुम्ही मला बरेच जण ओळखतात ना, माझा स्वभाव सांगा. जाऊ द्या मुरते तिकडं, बाकीचं नका काय सांगू. चला बाय बाय. माझ्या व्हिडिओला छानपैकी कमेंट करा बरं का. हां, बाय बाय सगळ्यांना.